नमस्कार. आज विषय आहे गोरगरीब शेतकऱ्यांचा. पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली शेती. राज्यकर्त्यांनो, ही फक्त शेती नव्हती, ही गोरगरिबांची दिवाळी होती. गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचे दप्तर होते. गोरगरिबांच्या पोटाची आग विझवण्याचे साधन होते. राज्यकर्त्यांनो, आमदार, खासदार, मंत्री तुम्हाला का बरे वाटू नये? तुमच्या पगारातले 3 महिन्याचा पगार तुम्ही ह्या गोरगरीब जनतेसाठी द्यावा म्हणून तुमच्या मनामध्ये का बरे विचार येत नाहीये? तुम्हाला कसे बरे अन्न पचत असेल, कशी बरी झोप लागत असेल? कारण तुम्ही ज्यांच्या कल्याणासाठी, ज्यांच्या सेवेसाठी आज राजसत्तेत आहात आणि ती जनता आज हाल त्यांचे बेहाल आहेत आणि तुम्हाला कशी बरे झोप लागत असेल? संपूर्ण मंत्री मंडळ आणि आमदार खासदार सर्वांना सांगणं आहे, तुमची जी 3 महिन्याची पगार आहे ती तुम्ही शेतकऱ्याला दिली पाहिजे. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करायला पाहिजे आणि सरसकट मदत करायला पाहिजे. कारण ज्या जनतेच्या जीवावरती तुम्ही पिढ्यानपिढे राज्य करताय, ज्या जनतेच्या जीवावरती तुम्ही सगळी ही प्रॉपर्टी कमविलेली आहे, ती जनता, ते शेतकरी, गोरगरीब आज त्यांचे हाल बेहाल आहेत आणि तुम्हाला तर ह्याची जाणीव नाहीये. ही खूप दुःखाची बाब आहे. ह्याचा विचार संपूर्ण सरकारने करायला पाहिजे. आणि मी तर फक्त 3 महिन्याचा पगार सांगितलेला आहे. तुमचा मनाचा मोठेपणा दाखवून तुम्ही जास्तही मदत करू शकताय. कारण हीच वेळ आहे. कारण पावसाच्या पाण्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे आणि गोरगरिबांची नुकसान झालेली आहे. त्यामध्ये त्यांना बळ देण्याची ही संधी आहे. त्यांचं कुटुंब वाचवण्याची आणि त्यांची आर्थिक अडीअडचण आपल्याला दूर करण्याची ही सरकारला संधी आहे. सरकारमधल्या राज्यकर्त्यांना संधी आहे. तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेऊन तुमच्याकडून वैयक्तिकरित्या संपूर्ण गोरगरिबांना मदत करायला पाहिजे. नमस्कार.